स्त्रियांच्या आरोग्याचा विचार केला की सगळ्यात पहिल्यांदा आपल्या डोळ्यासमोर येतं ती म्हणजे दर महिन्याला येणारी मासिक पाळी। स्त्रियांच्या आरोग्यातल्या बऱ्याचशा गोष्टी ह्यावर अवलंबून असतात। तर मासिक पाळी जी आहे ती साधारण किती दिवसांनी यावी, त्यामध्ये किती प्रमाणात रजस्राव होणं अपेक्षित आहे, याबद्दलची सगळी माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब पण करा। नमस्कार, मी डॉक्टर मनाली देशपांडे आयुर्वेदमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत। प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यामध्ये दर महिन्याला मासिक पाळी येत असते। ती साधारण वयाच्या 11व्या ते 13व्या वर्षापासून आणि साधारण 45 ते 50 वर्षापर्यंत असते। दर महिन्याला एक स्त्रीबीज तयार होत असतं। ज्यावेळी प्रेग्नन्सी राहत नाही त्यावेळी गर्भाशयाच्या आतील अस्तर आणि स्त्रीबीज हे योनी मार्गाद्वारे आपल्याला रजस्राव या स्वरूपात दिसून येतं। त्यालाच मेन्स्ट्रुअल सायकल, पिरियड येणं किंवा मासिक पाळी असं म्हटलं जातं। साधारण मासिक पाळी ही 28 दिवसांनी येणं अपेक्षित असतं। त्याच्या आधीचे 7 दिवस आणि नंतरचे 7 दिवस हे देखील नॉर्मल आहे, म्हणजे 21 दिवसापर्यंत किंवा 35 दिवसापर्यंत हे देखील नॉर्मल असं धरलं जातं। तर ह्यामध्ये रजस्राव किती होणं अपेक्षित आहे, तर मासिक पाळीमध्ये रजस्रावाचं प्रमाण हे किती असावं याबद्दल देखील सांगितलेलं आहे। साधारण 5 ml पासून 80 ml पर्यंतचा रजस्राव हा नॉर्मल सांगितलेला आहे। पण ह्याचं ml मध्ये मोजमाप करणं थोडं अशक्य जातं। त्यामुळे जर आपल्याला दर 3 तासांनी पॅड चेंज करावं लागत असतील किंवा रात्रीतून देखील अगदी 3 तासांनी पॅड चेंज करावं लागत असतील तर समजावा की हा रजस्राव जास्त प्रमाणात होतोय। आणि त्यासोबतच जर आपल्याला खूप थकवा जाणवत असेल, डोळ्याखाली सूज जाणवत असेल, चेहऱ्यावर सूज वाटत असेल, अगदी झोपून राहावं असं वाटत असेल, चक्कर येणे यांसारखी जर लक्षणे दिसत असतील तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा। तर बऱ्याच जणांना असा प्रश्न पडतो की या काळामध्ये वेदना होतात का, म्हणजे या काळामध्ये अगदी कमी प्रमाणात वेदना किंवा ॲब्डॉमिनल पेन, ओटीपोटामध्ये दुखणं हे नॉर्मल आहे, पण अगदीच खूप प्रमाणात पेन होत असतील आणि झोपून राहावं लागत असेल, त्या दिवसामध्ये काहीही करणं शक्य होत नसेल तर समजावं की हे ॲबनॉर्मल आहे आणि या ठिकाणी देखील डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यावा। आयुर्वेदामध्ये देखील याचा उल्लेख आलेला आहे, म्हणजे मासिक पाळीच्या दरम्यान रजस्राव कसा असावा याबद्दलचा उल्लेख आयुर्वेदात आहे। लाक्षा रसोपमम म्हणजे ब्राईट रेड असा रंग त्याचा असावा। त्याचबरोबर ज्याचे कपड्यावर डाग पडल्यास ते धुतले की पटकन निघून जातात असा जो रजस्राव आहे तो चांगला म्हणजे नॉर्मल असा सांगितलेला आहे। त्याचबरोबर साधारण 3 ते 7 दिवस हा रजस्राव नॉर्मल सांगितलेला आहे। यापेक्षा कमी हा कमी असा समजला जातो, तर 7 दिवसापेक्षा जास्त जो रजस्राव होतो तो देखील ॲबनॉर्मल असा समजला जातो। एकंदरीत 28 दिवसांनी येणारी मासिक पाळी, त्याचबरोबर ज्यामध्ये 3 ते 7 दिवस रजस्राव होतो आणि अगदी खूपही ज्यामध्ये होत नाही किंवा अगदीच कमी असा देखील ज्यामध्ये होत नाही, आणि तसेच जो वेदनारहित आहे अशा रजस्राव किंवा अशी मासिक पाळी ही योग्य किंवा नॉर्मल अशी, त्याचबरोबर हेल्दी अशी आपण म्हणू शकतो। पुढच्या व्हिडिओमध्ये आपण मासिक पाळीच्या दरम्यान काय आहार विहार असावा, काय पथ्ये पाळावीत याबद्दलची सगळी माहिती पाहणार आहोत। आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून कळवा। तुमच्या काही शंका असतील तर त्या देखील कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। परत भेटूया एका शास्त्रोक्त माहितीसह, तोपर्यंत धन्यवाद।